नमस्कार. आज आपण दैनंदिन जीवनात गरा आणि पोहे या दोन पदार्थापासून उत्तम असा चविष्ट नाश्ता पाहणार आहोत. हा डोसा बनवण्यासाठी डाळ किंवा तांदूळ भिजवण्याची किंवा आंबवण्याची गरज नाही. चला तर आपण साहित्य पाहू. 1 वाटी गरा घेतलेला आहे भिजवून, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत भिजवून, दही अर्धा वाटी, बीटरूट घेतलेला आहे 2 चम्मच, चवीनुसार मीठ, खायचा सोडा घेतलेला आहे 1 बारका चम्मच, जिरं, कोथिंबीर, 1 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे मध्यम, 2 मिरच्या घेतलेल्या आहे, तेल गरजेनुसार. चला तर आपण प्रथम डोसा बनवायसाठी तयारी करूया. प्रथम आपण मिश्रण बारीक करण्यासाठी गरा आणि पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. पोहे, 1 वाटी दही, प्रथम आपण बारीक करून घेऊया. आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया. या प्रकारे आपण जसं डोसाला पीठ करतो त्याप्रमाणे पीठ करायचं आहे. इथं मी एक बॉल घेतलेला आहे, त्यामध्ये मी हे मिश्रण ओतून घेते. इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे. त्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर चिरून घेऊया बारीक. इथं मी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे. ते आपल्या बेटर मध्ये घालून घेऊया. प्रथम आपण टोमॅटो टाकून घेऊया, त्याच्यानंतर कांदा, मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर, किसलेलं बीटरूट, इथं आपण खायचा सोडा घालून घेऊया. चवीनुसार मीठ, जिरं. हे आता मिश्रण हलवून घेऊया एकत्र. या बेटर पासून तुम्ही इडली किंवा आप्पे देखील ट्राय करू शकता. तवा तापलेला आहे तर मी इथं कांदा घेतलेला आहे. कांदा घेऊन असं ही करायचं, पुसून घ्यायचा, म्हणजे डोसा छानपैकी येतो. असं केल्याने डोसा चांगला येतो आणि खाली चिटकत नाही. चला तर आपण डोसा ओतून घेऊया. तर इथं बघू शकता आपला डोसा तयार आहे.
अशा तऱ्हेने आता आपण दुसरंही देखील तयार करून घेऊ. तर इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे. झटपट अशी अप्रतिम अशी रेसिपी तयार आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर आमच्या YouTube चॅनेलला लाईक व फॉलो करा. धन्यवाद.